रनआउटची संधी जरूर आहे, मात्र वाईटच्या स्वरूपात निश्चितच एक धाव मिळेल. वाईट प्लस एक अशा 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. चुकी केले यावेळेस आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर थोडासा चेंडू हाताळला, डाऊन द लेग जाणारा चेंडू पाहायला मिळालाय. 6 धावा धावफलकावरती. निश्चितच या संघामध्ये आपण पाहिलं तर जवळपास 7 ते 8 खेळाडू रायगड जिल्ह्याचे आहेत. हा ट्रॅकर हार्ड लेनचा वापर पुन्हा एकदा फलंदाजाला अडचणीमध्ये टाकलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. याही वेळेस पाठीमागे केला. हा प्रकार पुन्हा एकदा फलंदाजाला अडचणीमध्ये टाकलाय. जेव्हा जेव्हा हार्ड लेंथ वरती गोलंदाजी झाले तेव्हा तेव्हा फलंदाज धावा बनवण्यामध्ये अपयशी राहिलेत. याही वेळेस हा प्रकार पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. जितका चांगला चेंडू पिच केला तितकाच चांगला विकेट किपर पर्यंत कॅरी देखील झाला हा बॉल. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वेग आहे या गोलंदाजाकडे. प्रचंड वेगामध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि निश्चितच तो वेग या षटकामध्ये पाहायला मिळतोय. याही वेळेस बॅकफुटला गेले. डेलिकेट टच. क्षेत्ररक्षक स्लिप मधून येतोय. सिंगल लक डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. कम्युनिकेशन मध्ये गफलत जरूर झाली आहे, मात्र फक्त आणि फक्त एकच धाव खात्यामध्ये इथून मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. धावसंख्येचा टोटल 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निश्चितच चांगली गोलंदाजी केली जाते. हेही षटक आपण पाहिलं तर कमी धावांचं राहिलं. यावेळेस बॅट आणि पायाच्या मधून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आणखीन एक चांगला चेंडू. 7 धावा धावफलकावरती. ओहो, याही वेळेस तेच चित्र पाहायला मिळालंय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. षटकाची समाप्ती. याही षटकामध्ये धावा कमी खर्च केलाय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 7 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस. यस, आपल्या स्क्रीनवरती योगेश पवारला आपण पाहतोय. योगेश पवार आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. निश्चितच आई देखील रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेटचा राजा आपल्याला पाहायला मिळतात योगेश पवार. त्याचबरोबर विचार केला तर अमोल निगुडे देखील या संघामध्ये आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन. प्रसन्न पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. ऑप्शनच्या बाहेर थोडासा ओव्हर पिच होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक 8 या आकड्यावरती पोहोचतोय. 8 धावा धावफलकावरती. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा विकेट किपर कडून. यावेळेस मात्र चुकी झाली. ऋतिक पाटीलला आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेत. एक कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. एक धाव खात्यामध्ये ऍड होते. 9 या आकड्यावरती धावफलक. 9 ऑन द बोर्ड. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. याही वेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खूपच जास्तीचा बाहेर पाहायला मिळालाय. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंच मुकेश शिंदे सरांचा पाहायला मिळतोय. पंचांनी देखील चांगली कामगिरी बजावली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मुकेश सर असतील, त्याचबरोबर प्रशांत पाटील सर असतील. व पिच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक जरूर आहेत, मात्र योगेश पवारचं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. धावा वाचवल्यात संघासाठी. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. आता मात्र हात खोलायला सुरुवात. प्रयत्न जरूर चालू आहे मोठ्या फटक्यांचा, मात्र अजूनही त्या प्रयत्नांना यश मिळत नाही. 12 या आकड्यावरती धावफलक अजूनही स्थिरावलाय. हा ट्रॅकर पाठीमागे केला. याही वेळेस आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न झाला. आणखीन एक डॉट बॉल. हार्ड लेनचा वापर. जेव्हा जेव्हा हार्ड लेन वरती गोलंदाजी केली आहे तेव्हा तेव्हा फलंदाज अडचणीमध्ये आलेत. वारंवार या गोष्टीचा उल्लेख देखील केला जातोय. 12 धावा धावफलकावरती. फुल लेनचा बॉल. यावेळेस थोडासा पुढे केला. ओव्हर पिच चेंडू पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रथमेश मात्रे. सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी कॉल जरूर दिलाय, मात्र इथे आपण पाहिलं तर 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 14 धावा धावफलकावरती. 14 ऑन द बोर्ड. 14 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. कुठेतरी विचार केला तर फ्रेंड्स कोगनोळीचा संघ हा पिछाडीवरती पाहायला मिळाला. वॉट बॉल. जबरदस्त चेंडू प्रसन्न पाटीलचा. आणखीन एक डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात.
गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 5 मध्ये देवत एक्सप्रेस मयूर देवीदास वाघमारे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच देवतचा खेळाडू आणि रायगड जिल्ह्यातील आणखीन एक वेगवान गोलंदाज, ज्या गोलंदाजाने हे टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः दणानून सोडले तो खेळाडू आपण पाहतोय. या 14 धावा धावफलकावरती आहेत. ISPL सारखी स्पर्धा देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला आणि तिथे देखील चांगली कामगिरी या खेळाडूची पाहायला मिळाले. माजी मुंबई संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने देखील केलं. 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. प्रथमतः अमित धसाडेने चांगले षटक हाताळले, त्यानंतर प्रसन्न पाटीलची 2 षटकं ही चर्चेचा विषय राहिले आणि त्यानंतर शुभम माने त्याने देखील चांगली गोलंदाजी केली आणि आता 5वं षटक मयूर वाघमारेवरती ती जबाबदारी दिली जाते. देवत एक्सप्रेस मयूर देवीदास वाघमारे आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळत आहेत. चौदा धावा धावफलकावरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न शरीराच्या दिशेने शरीरभेदी मारा इथे पाहायला मिळतोय. एक सिंगल लेग बाईच्या स्वरूपात खात्यामध्ये ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने 15 या आकड्यावरती धावफलक. लीग पद्धतीचे सामने पराभूत झाल्यानंतर आणखीन संधी ही आपल्याला दिली जाईल यात मात्र शंका नाहीये. आणि निश्चितच मयूर वाघमारे पहिला बॉल चांगल्या प्रकारे हाताळलाय. 1 धाव आले लेग बाईच्या स्वरूपात. वपिश बॉल लॉफ्ट केलाय, ऑन साइडला फटका एकच मारलाय, सॉलिड मारलाय, कडक बेधडक षटकार. थँक्यू. 21 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागे केला, बॅक ऑफ द लेंथ. या अगोदर चुकी केली, ओव्हर पिच केला, त्यावरती हा फटका अजय शित्तुरेच्या बॅट मधून आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा ती हार्ड लेन शोधण्याचा प्रयत्न. 21 या आकड्यावरती धावफलक. मयूर वाघमारे च्या विरोधात ती आक्रमकता दाखवली गेली. एक षटकार आला अजय शित्तुरेच्या बॅट मधून. 21 या आकड्यावरती धावफलक. आतापर्यंत धावांची पुंजी, धावांचा दुष्काळ पाहायला मिळाला. निश्चितच विचार केला तर मयूर वाघमारे देखील कमी नाहीये. हाफ ट्रॅकर बॉल बॅक टू दी बॉलर, फटका केला लॉंग ऑफच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर, थेट पाठवलाय 4 धावेंसाठी. अजय शित्तुरेच्या बॅट मधून चौकार. पंचवीस या आकड्यावरती धावफलक. अजयच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळेस देखील हा ट्रॅकर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अमोल चेंडूच्या कारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र अखेर ही कॅच ड्रॉप होते. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. अजय शिरोईला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 27 बनवल्यात. हे षटक महागड आलंय. पहिल्या 4 षटकांच्या तुलनेत या षटकामध्ये जास्तीच्या धावा खर्च झाल्यात. 27 या आकड्यावरती धावफलक पाहतोय. हाफ ट्रॅकर बॅक ऑफ द लेंथ, पुन्हा एकदा हिट केला जातोय. हिट द टेक गोलंदाजी आता मयूर वाघमारेची इथे पाहायला मिळते. विकेट आले दरम्यान माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का बसला. नितीन खोत यांची विकेट आले. 27 या आकड्यावरती धावफलक. 5 षटकांचा खेळ संपलाय. अमित धसाडे मानगावचा भोंगा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतात. पहिला बॉल हाफ ट्रॅकर वेगात होता, एलिव्हेशन नव्हतं, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने धावा संख्या 29 या आकड्यावरती. 29 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळत आहेत. 6व्या षटकाचा खेळ, शेवटच्या षटकाचा खेळ.
चालू आहे हाफ ट्रॅकर पाठीमागे बॅक ऑफ द लेन पुन्हा एकदा सध्या विकेट कीपरच्या हातामध्ये वेग आहे या खेळाडूकडे आणि त्याचबरोबर इथे विकेट देखील प्राप्त करत असताना पाहायला मिळतात. अमित कतकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज युनिट नंबर 5 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी त्यांना आपण पाहतोय. 29 या आकड्यावरती तिसरा धक्का. तिसरा फलंदाज 29 या आकड्यावरती बाद झालाय. अमित धसाडे का या खेळाडूच्या वेगाची चर्चा असते त्याचं उत्तर याही मॅच मध्ये दिलंय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता झाले प्रभावित केलं या खेळाडूने अगदी कमी कालावधीमध्ये या खेळाडूने या टेनिस क्रिकेट विश्वावरती रबर बॉल क्रिकेट विश्वावरती आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. वेगासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि त्याच वेगाने गोलंदाजी केली जाते. याही वेळेस हाफ ट्रॅकर बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फटका फसलाय. मयूर वाघमारे चेंडूच्या खाली सुप्पा झेल टिपला जातोय. माघारी परतावं लागतंय. अमित बाद झालेत शून्याचा चष्मा घालून. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. प्रतीक भोसले आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 29 या आकड्यावरती चौथी विकेट. हाफ ट्रॅकर पाठीमागे केला. वॉट बॉल पुन्हा एकदा सरप्राइझिंग डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस इकडे करावी लागते. 5वा फलंदाज बाद झालाय. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शरीरावरती आदळतोय. यावेळेस मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाते. 6 षटकांचा खेळ संपलाय. अमित धसाडेच्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आणि 2 विकेट. एक स्पेल अफलातून राहिला अमित धसाडेचा. 6 षटकांच्या अखेरीस 30 या आकड्यावरती धावफलक जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. 36 चेंडू आणि बनवायचे आहेत 31 धावा विराट स्पोर्ट्स संघाला. निश्चितच पहिल्या इनिंगचा विचार केला तर दिग्विजय पाटील 1 धावा. त्यानंतर अजय शिरोळे यांनी प्रयत्न जरूर केले. 22 धावांची ती खेळी आणि त्यामुळेच टोटल आपण पाहतोय नितीन खोत 1, योगेश 1, अमित 0, प्रतीक भोसले 0 आणि किरण चव्हाण 0. निश्चितच आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप मध्ये कुठेतरी गडबडी पाहायला मिळाली. मात्र अमित धसाडे पुन्हा एकदा मनगावचा भोंगा चमकत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकामध्ये 5 धावा 2 विकेट त्यांनी मिळवल्या. त्यानंतर प्रसन्न पाटील 2 षटकामध्ये 8 धावा 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. शुभम माने लोकल बॉय आता त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एका षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. मयूर वाघमारेचं षटक जरूर महागडं आलं मात्र तरी देखील फक्त आणि फक्त या 30 धावा धावफलकावरती 31 ची आवश्यकता आहे. रन चेस आपण पाहणार आहोत. 36 चेंडू 31 धावा एक सोप्पा रन चेस आणि रन चेसची कहाणी जयेश पोटफोडे यांच्या आवाजातून. चला दरम्यान यानंतरचा होणारा सामना नागठाणे स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये हमराज मृत्युंजयचा संघ. कर्णधार जर उपस्थित असतील तर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय.
यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर विराज स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर आज अनेक खेळाडू रायगड जिल्ह्यातून आज या कोल्हापूर नगरीमध्ये वाठार गावामध्ये एमजे चषकासाठी दाखल झाले. तर सर्वांचं मनपूर्वक आभार. निश्चितच महेश जगताप सर यांच्या या स्पर्धेमध्ये वारंवार हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच गेल्या वर्षी श्रेयस कदम देखील होता, यावर्षी देखील त्याची कमतरता ती पाहायला मिळते. निश्चितच यावर्षी एक चांगली संघबांधणी विशालजी कल्याणकर सर यांनी देखील केले, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. इतके मोठे स्टारकास्ट खेळाडू या मैदानावरती आणण्यामागे त्यांचा देखील महत्त्वाचा वाटा राहिलाय, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. यानंतर आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आवाज आपल्याला ऐकायला मिळेल यंगस्टारची स्पर्धा ज्या आवाजाने मंत्रमुग्ध केली. त्याचबरोबर अशा अनेक स्पर्धा महाराष्ट्रातील खुल्या गटाच्या ज्या आवाजाने मंत्रमुग्ध केल्या जातातच. व्हॉइस ऑफ संगमेश्वर जयश्री पोटफोडे सर यांचा आवाज. थँक्यू सो मच आर्य सर. सामन्याला सुरुवात होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन चुगाई मातेचा आशीर्वाद घेऊन मी जयेश पोटफोडे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण आलोय आज फुटबॉल वेड्या शहराला लागलंय पावसाळी क्रिकेटचं वेळ, आणि हा पावसाळी क्रिकेटचा आज एक जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच निपाणी परिसरातील खेळाडू, कुगनोळी परिसरातील एक खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेट विश्वातील महारथी बॅटिंग साठी आहेत ऋतिक पाटील, मॅन फ्रॉम वडवली. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती जबरदस्त फटका, टिपला प्रोटेक्शन जरूर पाहायला मिळालं. त्यानंतर सिंगल ही धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. ऋतिक पाटील जर पाहायला गेलं तर बेस्ट ऑलराऊंडर इयरचा किताब या वर्षी देखील मिळवला. त्याचबरोबर ग्रामीण बिग बॅश धमाका 2026 काय बॅटिंग केली होती, मालिका वीराची 4 व्हीलर जिंकली होती या खेळाडूने. युवा खेळाडूंच्या यादीतील एक सर्वोत्तम नाव. आणि आता बॅटिंग साठी रबर बॉल क्रिकेट स्पेशालिस्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे योगेश पवार, रायगडच्या पेण परिसरातील एक मोठं नाव. सलग 3 वर्ष रबर बॉल क्रिकेटची बाईक जिंकणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक जबरदस्त खेळाडू. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फटका फसला, चेंडू हवेत आहे आणि आता विकेट प्राप्त करण्याची संधी होती, चूक झाली. पर तुम्ही म्हणेन योगेशने प्रयत्न चांगला केला, कारण गोलंदाजी करत असताना अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करणं सोपं नाहीये. योगेश भुंगाच वाटतोय मला देखील, चेहरेपट्टी जर पाहिली गेली तर लांबून भुंगासारखंच गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. वंदूरचा भुंगा, पुन्हा एकदा योगेश, ओहो चांगला चेंडू, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आणि अजय शिरोळे आपल्याला पाहायला मिळालेत फ्लाइंग स्लिपला. एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि एक चांगलं क्रिकेट त्यांनी निपाणी परिसरामध्ये, कोल्हापूर परिसरामध्ये खेळलंय. चांगले बॅटर देखील आहेत आणि यांच्या देखील नावावरती खूप सारे विक्रम देखील आहेत. चांगले बॅटर आहेत. या मॅच मध्ये थोडस स्ट्रगल करताना जरूर पाहायला मिळाले, परंतु शिकण्यासाठी आलेत या स्पर्धेसाठी. कौतुक त्यांचं देखील करावं लागेल कुगनळी स्पोर्ट्स या संघाचं. ओहो वेगवान चेंडू, पुन्हा एकदा जोरदार चेंडू जो आहे तो शरीर भेदी मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच वेळेला सिंगल दा फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये रबर बॉल क्रिकेट थोडंसं कमी खेळलं जातं, परंतु या पुण्या मुंबईच्या खेळाडूंच्या बरोबरीने आज मात्र हे खेळाडू लढताना देखील पाहायला मिळत आहेत. विनायक नागरपुळे यांचं देखील कौतुक करावं लागेल. या संघाची त्यांनी संघबांधणी देखील केली. या संघाचं या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून फटका, डीपला प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्यानंतर सिंगल ही धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. पहा धावसंख्या कमी आहे, 31 धावा दुसऱ्या इनिंग मध्ये बनवायच्यात, परंतु तरी देखील चांगली गोलंदाजी, कौतुक करावंच लागेल. शॉर्टपिचचा चेंडू आणि त्याच्यावरती आक्रमण, हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहणारच नाही. आलाय शानदार षटकार, 6 धावा.
फ्रेंड्स 11 कोगनळी संघ किरणजी चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनामध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. नितीन खोत कर्णधाराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 10 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन योगेशने चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 10 धावा, चांगली गोलंदाजी. कौतुक करावंच लागेल, कारण जर पाहायला गेलं तर या खेळाडूंच्या नावावरती कित्येक रेकॉर्ड्स आहेत. यानंतर आपल्याला अजून एक जबरदस्त मुकाबला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा नागठाणे स्पोर्ट्स नागठाणे यावर्षी हा संघ जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये देखील आहे आणि या संघाने यावर्षी मांगल्याची स्पर्धा देखील जिंकली. रबर बॉल क्रिकेटचे धडे ते देखील गिरवताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या विरोधात अमरार मृत्युंजय पुणे, ऋषीदादा जोरे आणि कंपनी. यानंतर इन ऍक्शन. ओहो, चेंडू जबरदस्त टाकला गेलाय, धीम्या गतीने टाकलाय. मित्रांनो, एकदा फ्रेंड्स 11 कोगनोळी संघासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हा संघ कमी धावसंख्या बनवताना पाहायला जरूर मिळाला, परंतु लढताना पाहायला मिळतोय हे शिकण्यासाठी आले. त्यांनी आधीच सांगितलं होतं की आमच्याकडे रबर बॉल क्रिकेट हे कमी खेळलं जातं, परंतु आम्ही शिकण्यासाठी आलोय. या चेंडूवरती फटका जबरदस्त, योगेश अण्णांचा वार गेलाय सीमा रेषा पार. षटकार. फटका जबरदस्त, टायमिंग प्रॉपर. गेल्या वर्षी देखील धमाका केला होता याच मैदानावरती योगेश पवार यांनी. जबरदस्त खेळाडू आहेत ज्यांनी महाराष्ट्रासाठी रणजी साठी देखील चांगलं क्रिकेट खेळलं. ओहो, या चेंडूवरती फटका जबरदस्त केला जातोय, फटका फसलाय, संधी निर्माण झाली. पुन्हा एकदा जेल सोडला गेला. आज नशीब घेऊन आलेत, अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आले आणि नशीब आज चमकताना पाहायला मिळतंय. धावसंख्या आतापर्यंत 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. थोडस पहिली मॅच आहे, अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मुंबई म्हटलं की मुंबई सातत्याने पाऊस आपल्याला जरूर पाहायला मिळतो. खेळपट्टीवरती वेगाने हा चेंडू बॉडीवरती येतात आणि इथे थोडस जर पाहायला गेलं तर खेळपट्टी सुकी आहे. ओहो, चांगला चेंडू, कौतुक करावंच लागेल. टाळ्यांचा गजर अमित साठी देखील होत असताना पाहायला मिळतोय. संघ सहकार्याने टाळ्या वाजवल्या आहेत आणि या चेंडूवरती विकेट आले. योगेश पवार बॅक टू द पॅव्हलियन. जबरदस्त गोलंदाजी. बॅटिंग साठी आलेत अमित नाईक, अजून एक जबरदस्त सितारा, मॅन फ्रॉम एकटघर, रायगडच्या उरण तालुक्यातील एकटघरचे अमित नाईक आलेत. जबरदस्त बॅटर आहेत, चांगली बॅटिंग कित्येक वर्ष आपण त्यांची देखील करतोय. यावर्षी पन्हाळ्यात आले आणि थोडस जर पाहायला गेलं तर स्ट्रगल करताना पाहायला जरूर मिळाले, परंतु रबर बॉल क्रिकेट मध्ये चांगला खेळ. गेल्या वर्षी धर्मवीर चषकाची स्पर्धा गाजवली या पट्ट्याने आणि आज पुन्हा एकदा या एमजे चषकामध्ये आलेत आणि यांची बॅटिंग बघायला मजा येते. चांगले फटके देखील त्यांच्या माध्यमातून केले जातात. पहिला चेंडू थोडस जर पाहायला गेला तर धीम्या गतीने टाकला, थोडस ते गती परिवर्तन जरूर पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल अमित यांचं. मोठा फटका, अमित नाईकचा हा वार गेलाय सीमा रेषा पार. आलाय षटकार 6 धावांसाठी. अमित नाईक थोडस बॅकफुट वरती जाऊन हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फोर्स केला आणि समोरच्या दिशेने हा तो फटका केला, लॉंगलला भेदला. षटकार तिथून देखील प्राप्त केला. 6 धावांनी धावसंख्या आतापर्यंत 24, म्हणजेच 7 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये थोडस कमी धावसंख्या बनवली. पहिल्या इनिंग मध्ये भेदक मारे आपल्याला जरूर पाहायला मिळालं. अमित दासाडे असतील, त्याचबरोबर प्रसन्न पाटील असतील, शुभम माने, अजून याच कोल्हापूरचा वेगवान गोलंदाज कुपर्डे एक्सप्रेस. जबरदस्त त्याची देखील कामगिरी राहिली आहे. गेल्या वर्षी एमजे चषकामध्ये प्रभावी केलं होतं. या वर्षी देखील कोल्हापूरमध्ये सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट देखील चांगल्या रीतीने खेळताना पाहायला मिळाले. मयूरने थोडंसं नाराजी केली, परंतु एक जबरदस्त गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी ते देखील करतात
आणि त्यांच्या व्हिडिओ सातत्याने जर पाहायला गेलं तर YouTube वरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. यावर्षी मयूर वाघमारे यांना रायगड प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बोली देखील लागले. आता रायगड प्रीमियर लीग देखील येते आणि तिथे देखील हे सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. 24 धावा फलकावरती 2 षटकांमध्ये 24 आले आहेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. आता बॅटिंग साठी आले आहेत. या टेनिस क्रिकेट मध्ये 2 ब्रँड मात्रेंचे 2 ब्रँड सध्या धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. त्यामधील एक मात्रे याच मैदानावरती याच कोल्हापूर नगरीमध्ये आले आहेत. नाव प्रथमेश मात्रे, रायगडच्या उरण तालुक्यातील फुंडेचे हे एक जबरदस्त बॅटर. या वर्षी जर पाहायला गेलं तर पलटणची स्पर्धा देखील गाजवली. आयकॉन खेळाडू खेळत असताना एक जबरदस्त परफॉर्मन्स तिथे देखील राहिला होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यावर्षी बदनाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाले होते. श्रीमंत रामराजे महाराज चषक, फलटणची स्पर्धा आणि आयकॉन खेळत असताना काय बॅटिंग केली होती जबरदस्त. अजून देखील ती बॅटिंग आठवते. ओहो, बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 25 धावा. व्हाईट प्लस 1 एकूण 2 धावा, सॉरी माफ करा, व्हाईट प्लस 1 एकूण 2 धावा. वेग आहे परंतु अचूकता दाखवावी लागेल. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट देखील झाले. 2 धावा धाव फलकावरती म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 28 धावा धाव फलकावरती. 3 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रथमेश मात्रे स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला अमित नाईक देखील पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. पिंटू आता त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. आता माघारी परतलेत प्रथमेश मात्रे, म्हणजेच लाडके, सर्वांचे लाडके पिंटू माघारी परतले. थँक्यू डीजे. आतापर्यंत रायगडचे टायगर पाहिलेत. आता कोल्हापुरी तडका मैदानाच्या आतमध्ये नितीन माटुंगे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. ओहो, फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्रीजर मध्ये सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. सिंगल आले, सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 29 धावा. 31 ची आवश्यकता होती. पहिल्या इनिंग मध्ये बेधक मारा पाहायला मिळाला. दुसऱ्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर मी म्हणेन फ्रेंड्स 11 कोगनोळी संघ चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये. हे धडक घेत आहेत. येणाऱ्या काळामध्ये फ्रेंड्स 11 कोगनोळी संघ या रबर बॉल क्रिकेटमध्ये एक वर्चस्व गाजवणारा संघ असेल यात शंका नाही आहे. कारण पहा, जिंकण्याची भूक आणि त्याचबरोबर शिकण्याची भूक असेल तर माणूस यशस्वी देखील होत असतो. आज या स्पर्धेसाठी का आलेत की आम्हाला या मोठ्या खेळाडूंबरोबर शिकायचं आहे आणि आज शिकण्यासाठी आलेत, हे देखील महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही शिकण्यासाठी इथे आलाय तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यातून देखील मोठे खेळाडू हे घडताना पाहायला मिळतील. सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 30 धावा धाव फलकावरती म्हणजे स्कोर लेव्हल झालाय. आता एका धावेची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. या चेंडूवरती मॅच फिनिश केली जाईल का पाहावं लागेल. स्ट्राईकला नितीन माटुंगे, षटकार किंग. शेवटच्या चेंडूवरती येईल का तो षटकार. ओहो, एक्स्ट्रा धावेने ही मॅच फिनिश केली जाते. या मॅच मध्ये विराट स्पोर्ट्सचं वर्चस्व, परंतु फ्रेंड्स 11 कोगनोळी संघ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झालाय. गोलंदाजी चांगली होते, फक्त फलंदाजीमध्ये थोडंसं तुम्हाला अभ्यास करावा लागेल. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच आता या सामन्याचा सामनावीर ठरलाय. सध्या ज्याच्या वेगाची चर्चा आहे अमित धसाडे ठरलेत या मॅचचे मेन ऑफ द मॅच. याच माणगाव